गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. लेट मी नो वेदर माय व्हॉइस इज क्लिअर ऑर नॉट. माझा आवाज सगळ्यांना येतोय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला सगळ्यांनी जॉग्राफीचं टेक्स्टबुक ओपन करायचंय. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? ओके, ज्यांच्याकडे टेक्स्टबुक नाहीये त्यांनी इथे लक्ष द्या. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन ग्रुपमध्ये मी टेक्स्टबुक सेंड केलेलं आहे. ओके, तर सगळ्यांनी ती PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, चला स्टार्ट करूया. So let's start. We are started lesson number 3, right? Lesson number 3 tides. आपण जो lesson number 3 tides तो स्टार्ट केलेला आहे, राईट? भरती आणि OT. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? लास्ट टाइम आपण बघितलेले काही फॅक्टर्स असतात ते टाईड साठी रिस्पॉन्सिबल असतात, राईट? भरती OT साठी काही घटक कारणीभूत असतात ते आपण बघितले होते, राईट? तर टेल मी which factors are responsible for the occurrence of the tide. कुठले जे घटक असतात ते भरती आणि OT साठी कारणीभूत असतात? कोण सांगेल मला? चला, ज्याला येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. हे क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क मध्ये दिले होते. Which are the factors are responsible for the occurrence of tide? कोणते घटक हे भरती OT कारणीभूत असतात? ओके, फर्स्ट नेम आहे प्रद्युम्न. ओके, प्रद्युम्न सांग मला. हॅलो मॅम. येस. सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रस्थानी बल. ओके, अजून? खूप सारे घटक सांगितले होते मी स्टार्टिंगला. हा एकच नव्हता. अजून कोण सांगेल मला? आदिती. आदिती माईक ऑन कर, सांग मला. सागर जला हॅलो. हा बोल. सागर जलाला येणाऱ्या भरती ओटीस पुढील घटक कारणीभूत असतात: चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे. परिवहनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी प्रेरणा. हे सर्व घटक कारणीभूत असतात. कुठली प्रेरणा? प्रेरणा कुठली? प्रेरणाला नाव आहे एक. कुठली प्रेरणा आदिती? केंद्रस्थानी. जो जो मेन वर्ड आहे तोच नाही लिहिला तर कुठून मार्क्स मिळणार आहे? परिवर्तनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रस्थानी प्रेरणा. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट इंग्लिश मध्ये कोण सांगेल मला? ओके, दीपिका. Ma'am, I am audible? Yes. The following factors are responsible for the occurrence of tides: the gravitational pull of moon and the sun as well as that of the earth, revolution of the earth around the sun and the indirect revolution of moon around the sun, centrifugal force generated due to the rotation of the earth. Yes, very good. तर बघा कुठले कुठले जे फॅक्टर्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहे टाईड साठी, ज्याच्यामुळे टाईड्स होतात. तर फर्स्ट होता द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द मून अँड द सन ॲज वेल ॲज दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल. ओके, देन रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन अँड इनडायरेक्ट रिव्हॉल्युशन ऑफ द मून अराउंड द सन. म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, पण चंद्राचं सुद्धा अप्रत्यक्षपणे इनडायरेक्टली सूर्याभोवती फिरणे. ओके, नेक्स्ट सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेटेड ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे पृथ्वीच्या परिवहनामुळे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जो सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होतो तो सुद्धा अफेक्ट करतो. तो सुद्धा एक रिस्पॉन्सिबल आहे टाईड साठी. ओके,
म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यानंतर जर केंद्रस्थानी प्रेरणा निर्माण होते, त्याच्यामुळे सुद्धा समुद्रामध्ये भरती आणि ओटी होतात. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी घरी आन्सर लिहिलाय का? हा क्वेश्चन मी सगळ्यांना घरी क्वेश्चन दिला होता. होमवर्क करतायत ना सगळे घरी? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ टू टाईट ऑकर्स. जे भरती आणि ओटी आहे ते कसे निर्माण होतात, त्यांची निर्मिती कशी होते, कोण सांगेल मला? हाऊ टू ऑकर्स टाईट. हाऊ टू ऑकर टाईट, कोण सांगेल मला? एक तुम्हाला सांगितलं होतं कसं तयार होतात. चला, बाकीचे फक्त 2-3 जणच आन्सर देत आहेत. बाकीचे स्टुडंट घरी मी तुम्हाला लर्न सुद्धा करायला सांगितले होते क्वेश्चन आन्सर. कोण सांगेल मला कसे तयार होतात? ओके, तन्वी माईक ऑन कर, सांग मला कसे भरती आणि ओटी कशी तयार होतात समुद्रामध्ये. हॅलो तन्वी, आवाज येतोय माझा? तन्वी, तुझा आवाज येत नाहीये. ओके, बाकीचे स्टुडंट कोण सांगेल? ओके, आदिती माईक ऑन कर, सांग मला. हॅलो. येस. कधी कधी चंद्र ओके, एक मिनिट कोणीतरी एक नाही. ओके, पहिले तन्वी सांगेल. ओके, चंद्र, तन्वी सांग. सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. ओके, चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती आणि ओटी होत असते. म्हणजे द टाइड्स ऑकर्स ड्यू टू द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ मून, दी सन अँड दी अर्थ. म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या पोझिशनमुळे, यांच्या स्थितीमुळे आपल्या समुद्रामध्ये काय होत असतात, भरती आणि ओटी होत असतात. ओके, मग त्यांच्या मागे मी तुम्हाला एक रिझन सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? A place on the earth located at the opposite point of the place experiencing high or low tide also experiences high or low tide respectively at the same time. काय सांगितलं होतं मी? पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती होते, भरती किंवा ओटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणी सुद्धा, त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा त्याच टायमाला काय ते भरती आणि ओटी येते. बरोबर? इथे मी तुम्हाला डायग्राम सुद्धा एक्सप्लेन केलेली. लक्षात आहे सगळ्यांना? बघा, इथे सगळ्यांना दिसते ही अर्थ आहे. अर्थच्या तुम्हाला राईट साईडला बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी मून. इकडे मून आहे आणि इकडे बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी मून. इकडे सुद्धा हाय टाईड आलाय. तर कशामुळे आला हाय टाईड? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी मून. बरोबर? मूनचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे इकडे हाय टाईड आलंय. पण लगेच त्याच्या अपोजिट साईडला बघा, लेफ्ट साईडला सुद्धा हाय टाईड आलाय. पण तो कशामुळे आला? सेंट्रिफ्युगल फोर्स. कोणाचा सेंट्रिफ्युगल फोर्स? अर्थचा सेंट्रिफ्युगल फोर्समुळे इकडे सुद्धा हाय टाईड आले. बरोबर? कळालं सगळ्यांना? आणि नंतर बघा तुम्ही साऊथ कडे बघा, खालच्या साईडला बघा लो टाईड आहे. बरोबर? तर याच्या परत वरती सुद्धा लो टाईड आले. कळालं सगळ्यांना? तर काय कन्सेप्ट काय आहे? पृथ्वीवर, अर्थवर जेव्हा ज्या पोझिशनला टाईड्स येतात, हाय आणि लो टाईड्स येतात, त्याच्या अपोजिट डायरेक्शन्सला सुद्धा हाय आणि लो टाईड्स येतात. ओके, कळालं सगळ्यांना? हे लास्ट टाइम बघितलं होतं आपण. लक्षात आहे सगळ्यांच्या? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट काय बघितलं होतं आपण? टाइप्स बघितले होते, राईट? चला, विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ टाइड्स. भरती आणि ओहोटीचे प्रकार कुठले आहेत? कोण सांगेल मला? ओके, दीपिका टेल मी which are the different types of the tides. Ma'am, Yes. spring tide and neap tide are the different types of tides. ओके, नेक्स्ट मराठीत कोण सांगेल मला?
भरती आणि ओहोटीचे प्रकार. ओके, संजना सांग. उधाणाची भरती आणि भांगाची भरती. ओके, उदानाची भरती आणि भांगाची भरती. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर चला मला सांगा, उदानाची भरती कधी होते, भांगाची भरती कधी होते. चला एक एक मला प्रकार एक्सप्लेन करायचा, बघू द्या तुम्हाला किती कळालंय. ओके, चला. तर व्हॉट इज स्प्रिंग टाईड. चला, स्प्रिंग टाईड बद्दल कोण सांगेल मला. व्हॉट इज स्प्रिंग टाईड. जी उधाणाची भरती, राईट. स्प्रिंग टाईड मीन्स उधाणाची भरती ना. चला, उधाणाची भरती बद्दल कोण सांगेल मला. ओके, अनघा माईक ऑन कर आणि सांग मला. येस. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते. हॅलो, सगळ्यांना माझा आवाज चॅट बॉक्स रिप्लाय करा. ओके, वेट अ मिनिट, थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला मला कोण सांगतंय स्प्रिंग टाईड बद्दल. ओके, अनघ माईक ऑन केलेला. अनघा सांग मला स्प्रिंग टाईड बद्दल. हॅलो मॅम. येस. चंद्र व हॅलो. सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, इंग्लिश मध्ये कोण सांगते मला. ओके, धनश्री माईक ऑन कर. Ma'am, can I audible? Yes. Due to this, the Yes. total increase. Hence, the tide on these days is much higher than the average high tide. This is known as spring tide. But what is the reason behind the spring tide? स्प्रिंग टाईडच्या मागे रिझन काय ते नाही सांगितलं मला. नक्की कशामुळे होतं स्प्रिंग टाईड. The ओके, gravitational दीपिका pull of टेल the मी. sun. वेट अ मिनिट. टेल मी, माय व्हॉइस इज ऑडिबल. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला कोण सांगत होतं. दीपिका.
टेल मी व्हॉट इज स्प्रिंग टाईड. Ma'am, येस. on new moon and full moon days, the gravitational pull of the sun and the moon act in the same direction. Due to this, the total pull increases. Hence, the tide on these days is much higher than average high tide. This is known as a spring tide. ओके, व्हेरी गुड. ओके, तर बघा, ऑन द डे ऑफ द न्यू मून and full moon, the gravitational pull of the sun and the moon are on the same side. This causes the tidal water to rise much higher than other days, which is called spring tide. या दिवशी काय होतं, अमावस्येला आणि पौर्णिमेला काय होतं की सूर्य चंद्र आणि पृथ्वी, ओके सॉरी, या दिवशी काय होतं की चंद्र आणि सूर्य यांच्यातलं जे गुरुत्वाकर्षण बल असतं ते वाढतं. ओके, मग त्या दिवशी काय होते, जी पाण्याची जी रेंज असते, जी भरतीची जी पातळी असते ती बाकीच्या दिवसापेक्षा खूप जास्त वाढते. ओके, मग त्या दिवशी काय होतं, उधाणाची भरती येते. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज निप टाईड. चला, निप टाईड म्हणजे भांगाची भरती ओटी. भांगाची भरती ओटी कोण सांगेल? ओके, संजना. ओके संजना, सांग मला भांगाची भरती ओटी. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अष्टमीला पृथ्वी आणि सूर्य यांच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. त्यामुळे या दोन दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्याच पूरक न होता परस्पर काटकोनात असते. त्यामुळे या दोन दिवशी भांगाची भरती ओहोटी येते. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, इंग्लिश मध्ये कोण सांगेल मला निपटाईड बद्दल, हाऊ ऑकर्स निपटाईड. ओके, कोण सांगेल इंग्लिश मध्ये? बाकीचे स्टुडंट नाही इंग्लिश मीडियमचे, फक्त दीपिकाच आहे. चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बाकीच्यांनी स्टडी नाही केलाय का घरी? बघा, तुम्ही जर आता लगेच जसं जसं शिकताय तसं जसं रीड केलं तर तुम्हाला लक्षात राहील. तुम्हाला परत रीड करायची गरज नाही पडणार. ओके, कोण सांगेल? दीपिका, टेल मी व्हॉट इज निप टाईड. Ma'am, येस. while revolving around the earth, the moon makes a right angle with respect to the earth and the sun twice a month. These positions occur on the first and the third quarter of each month. On both these days, the forces of both the sun and the moon operate at right angles on the earth. At the places where the sun causes high tide, the gravitational pull of the moon, which is at right angles, also act on the sea water. Due to such conditions, the water level rise is less than usual at the time of high tide. Similarly, fall in water level is less than usual at the time of low tide. This is because the attraction of the sun and the moon are not complementary but at right angles to each other. Such tides are called neap tides. ओके, बघा मी सांगते आन्सर. ॲज इट ऑर्बिट्स the earth, it forms a right angle with the moon sun and earth. This is due to the equivalent gravitational effect of the moon and the sun. The tide that is created compared to the high tide and low tide is called neap tide. म्हणजे या दिवशी काय होतं की जे अर्थ आहे, अर्थची जी ऑर्बिट आहे, त्यांची जी ऑर्बिट आहे ती एकमेकांना, मून सन आणि अर्थ हे सगळेजण तिघजण एकमेकांना राईट अँगल मध्ये काय होतात, एकमेकांना छेदतात. ओके, त्यांच्यामधलं जो ते सरळ लाईन मध्ये नसतात, ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात. ओके, त्यामुळे तेव्हा काय होतं, हा नीप टाईड होते. ओके, आणि त्यावेळेस इतरच्या दिवशीपेक्षा म्हणजे रोज कसं जास्त हे असतं ना, हाय टाईड म्हणजे जास्त रेंज असते, पण त्या दिवशी कमी असते, मग त्यामुळे त्याला आपण काय बोलतो, नीप टाईड. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट?
आतापर्यंत सगळ्यांना कळालं जे जे लास्ट टाइम बघितलं. आता नेक्स्ट पार्ट घ्यायचा पुढचा. ओके चला सगळ्यांनी नेक्स्ट पार्ट आता लक्ष द्या. ओके चला नेक्स्ट पार्ट काय आता. ओके बघा इथे आता तुम्हाला इथे एक इन्फॉर्मेशन दिली ती सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायची. ओके इंटर टायडल रेंज. आता इंटर टायडल रेंज म्हणजे काय, भरती आणि ओहोटीची कक्षा. इंटर टायडल रेंज म्हणजे काय, भरती आणि ओहोटीची कक्षा. ओके बघा काय सांगितलंय, रेंज म्हणजे लेवल बरोबर. द डिफरन्स इन दी वॉटर लेवल ऑफ दी हाय टाइड्स अँड लो टाइड्स इज कॉल्ड दी टायडल रेंज. बघा भरती आणि ओहोटी यांच्या वेळेस जे पाण्याच्या पातळीमध्ये जो फरक असतो, डिफरन्स. आता हाय टाइडला बघा खूप जास्त पाणी असणार आणि लो टाइडला कमी असणार, मग त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय बोलतो, टायडल रेंज. काय बोलतो, टायडल रेंज. ओके नेक्स्ट इन ओपन सीज दिस रेंज इज अबाउट 30 सेंटीमीटर. बघा जो खुला समुद्र असेल त्या खुल्या समुद्रामध्ये ही रेंज किती असते, 30 सेंटीमीटर. However, towards the coastal areas it goes on increasing. आणि जसं जसं ते किनारी भागामध्ये जाते, किनारी भागामध्ये काय होते, ही वाढत जाते. समुद्रामध्ये किती असते रेंज, समुद्रामध्ये 30 सेंटीमीटर असते आणि जसं जसं किनारी भागामध्ये जाईल, कोस्टल एरिया म्हणजे किनारीच्या भागामध्ये जाईल तर ती वाढते. अलॉंग द कोस्ट ऑफ पेनिसुलर इंडिया the range is around 100 to 150 centimeter for the most of the part. काय सांगितलं त्यांनी बघा, भारतीय द्वीपकल्प. पेनिसुलर इंडिया म्हणजे काय, भारतीय द्वीपकल्प किनारी भागामध्ये ही कक्षा किती आहे, किती रेंज आहे, 100 to 150 सेंटीमीटर. बघा म्हणजे ती किनारी भागामध्ये आली ना, किनारे समुद्रामध्ये 30 आहे. जसं जसं किनाऱ्याजवळ येईल, समुद्रापासून किनाऱ्याजवळ यायला जेवढं लांब किनारा असेल तेवढं त्यांचा जो रेंज आहे तो सुद्धा वाढेल, बरोबर ना. द हायेस्ट टायडल रेंज इन दी वर्ल्ड इज ऑब्झर्व ऍट बे ऑफ फंडे अलॉंग दी अटलांटिक कोस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका. सगळ्यात जास्त वाला रेंज कुठे बघा, जगातील सर्वाधिक रेंज कुठे आहे बघा, फॅन्डीच्या समुद्रामध्ये, अटलांटिक कोस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस अटलांटिक याच्यामध्ये येते, सी मध्ये, फंडी म्हणून. ओके ही किती आहे, त्याचं रेंज किती आहे, 1600. किती रेंज आहे, 1600 रेंज आहे. ओके in India the highest tidal range is in the Gulf of Khambat. It is about 1100 सेंटीमीटर. आपल्या इंडियामध्ये कुठे आहे, गल्फ ऑफ खंबात म्हणजे खंबातच्या आखात, मराठीत त्याला बोलतात खंबातच्या आखात. तिथे सगळ्यात मोठं काय रेंज आहे, टायडल भरती ओटीची कक्षा तिथे सगळ्यात जास्त आहे. किती आहे, 1100 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना. हे क्वेश्चन तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारू शकतात. सगळ्यांना कळालं का. त्यांनी सांगितलं ओपन सी असेल, जेव्हा खुला समुद्र असेल तिथे किती असतं, 30 सेंटीमीटर. पण जसं जसं आपण कोस्टल एरियाला जातो म्हणजे समुद्रापासून आपण किनारी भागामध्ये जातो तसं तसं टायडल रेंज म्हणजे भरती आणि ओटीची कक्षा वाढत जाते. मग त्यांनी सांगितलं आपल्या जगामध्ये, वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त कुठे आहे, फंडीच्या सी मध्ये, फंडीच्या उपसागरामध्ये. कुठे आहे ते, नॉर्थ अमेरिकेला, अटलांटिक ओशन मध्ये नॉर्थ अमेरिकेला आहे. ओके आणि त्याची किती आहे, 1600 सेंटीमीटर आहे रेंज. ओके आणि इंडियामध्ये कुठे सांगितलं त्यांनी, गल्फ ऑफ खंबात म्हणजे खंबातच्या आखात तिथे आहे आणि ते किती आहे, 1100 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना. तर टायडल रेंज म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन हाय टाइड्स अँड लो टाइड्स. हाय टाइड्स आणि लो टाइड्सची जी रेंज असते त्यांच्या मधला जो डिफरन्स आहे त्यांना आपण काय बोलतो, टायडल रेंज. कळालं सगळ्यांना. कोणाला काय डाऊट आहे, ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्हाला कधीही विचारू शकतात. ओके तुम्ही जो FCC चा क्लास करताय बरोबर ना, फाउंडेशन कोर्सचा, तर तिथे असे क्वेश्चन्स विचारतील ऑलिम्पियाड वगैरेला. अंडरस्टूड एव्हरीवन. तर सगळ्यांनी हायलाइट करून ठेवा, मार्क करून ठेवा. ओके चला नेक्स्ट बघूया आता आपण
पुढे जाऊया. आता नेक्स्ट काय त्यांनी क्वेश्चन दिलाय, सॉरी काय दिलाय, इफेक्ट्स ऑफ टाईड. आता हे भरती आणि ओटी समुद्रात होत राहतात, पण त्याचे परिणाम काय होतात ते सुद्धा बघायला पाहिजे ना आपण. भरती आणि ओटीमुळे खूप काही चांगले परिणाम सुद्धा होतात आणि वाईट सुद्धा होतात, बरोबर. मग ते इफेक्ट्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर चला सगळ्यांनी एक एक इफेक्ट बघूया आपण. फर्स्ट वाला इफेक्ट बघा काय, विथ द हाय टाईड फिश मूव्ह इनटू द क्रिक्स अँड दिस हेल्प फिशिंग ऍक्टिव्हिटी. बघा काय होतं, भरतीमुळे काय होतं, पाण्याबरोबर मासे कुठे येतात, क्रिक्स म्हणजे काय, खाडीमध्ये. समुद्रातले मासे खाडीमध्ये येतात. ओके, अँड दिस हेल्प फिशिंग ऍक्टिव्हिटी. मग त्यामुळे जे मासेमारी करतात लोक, त्यांचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. कळालं सगळ्यांना. पहिला हा फायदा झाला बघा, भरतीमुळे हा फायदा होतो. कोणाला, जे मासेमारी करतात लोक त्यांना. काय होतं, भरतीमुळे समुद्रातले मासे खाडीमध्ये येतात, म्हणजे जे मासेमारी करतात त्यांचा व्यवसाय चांगला होतो. ओके, त्यांचं काम चांगलं होतं. नेक्स्ट वाला काय होतं बघा इफेक्ट, दी टाइड्स क्लिअर दी वेस्ट अँड हेन्स दी कोस्ट बिकम क्लीन. बघा काय होतं, भरतीमुळे काय होतं, भरती आणि ओटीमुळे पाण्यातील कचऱ्याचं काय होतं, जे पाण्यामध्ये जो कचरा आहे तो काय होतो, त्याचा निचरा होतो आणि त्याच्यामुळे समुद्र किनारा काय होतो, स्वच्छ राहतो. कळालं सगळ्यांना. आता भरती आणि ओटी आली समुद्रामध्ये, मग काय होतं, किनाऱ्यावर सगळा जो कचरा असतो तो पूर्ण काय होतं, भरती सोबत वाहून जातो. मग त्यामुळे जो किनारा असतो समुद्राचा, कोस्टल एरिया, तो एकदम क्लीन राहतो. ओके, देन पोर्ट्स डू नॉट गेट फिल्ड विथ सेडिमेंट. पोर्ट्स डू नॉट गेट फिल्ड विथ सेडिमेंट. काय, जी बंदरे असतात ती गाळाने भरत नाही. बंदर माहितीये ना, पोर्ट्स म्हणजे काय, जिथे शिप थांबतात, बरोबर. मग जिथे बंदर म्हणजे काय, जिथे जहाज थांबतात, मग तिथे काय, तो सेडिमेंट म्हणजे तिथे गाळाने भरत नाही ते. ओके, रेतीने वगैरे भरत नाही ते, तिथे जास्त प्रमाणात गाळ साचून नाही राहत. ओके, कळालं सगळ्यांना. नेक्स्ट, कळतंय ना सगळ्यांना, गाळ का नाही राहत, कारण भरती आली की सगळं पाण्यासोबत सगळं रेती सुद्धा वाहून जाते. शिप्स कॅन मूव्ह अप टू द पोर्ट्स ड्युरिंग हाय टाईड. बघा, भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. शिप्स कॅन मूव्ह अप टू द पोर्ट्स ड्युरिंग हाय टाईड. जेव्हा भरती येते समुद्रामध्ये तेव्हा जे जहाज असतात ते आपल्याला बंदराजवळ म्हणजे पोर्ट जवळ आपण काय करतो, आणता येतात आपल्याला. ड्युरिंग हाय टाईड सी वॉटर कॅन बी स्टोर इन द सॉल्ट पॅन फ्रॉम विच सॉल्ट कॅन बी ऑप्टेन. बघा काय सांगितलंय, भरतीचे पाणी आपण कशात करतो, सी वॉटर कुठे स्टोअर करतो, हाय टाईड्सला सॉल्ट पॅन म्हणजे काय, मिठागर. मराठीत त्याला काय होतं, मिठागर. म्हणजे भरतीचं पाणी मिठागरात साठून त्या पाण्यापासून काय केलं जातं, मीठ तयार केलं जातं. कळतंय सगळ्यांना. जेव्हा समुद्रामध्ये एकदम भरती येते तर ते पाणी कुठे जातं, सॉल्ट पॅन म्हणजे काय, मिठागर मध्ये जातं, जिथे मीठ तयार करतात. मग तिथे ते पाणी साठून ठेवलं जातं आणि नंतर तिथे मीठ तयार करतात, त्यातून आपल्याला मीठ मिळतं. द टायडल फोर्स कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. बघा, जी टायडल फोर्स आता मी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं, टायडल फोर्स म्हणजे टायडल रेंज बद्दल सांगितलं ना. तर भरती आणि ओटीचं जे फोर्स असतो त्या फोर्समुळे इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट करता येते. बघा, वीज सुद्धा निर्माण करू शकतो. अ लॅक ऑफ अन अंडरस्टँडिंग ऑफ दी टायमिंग ऑफ हाय अँड लो टाइड्स मे कॉज ऍक्सिडेंट टू स्विमर्स एंटरिंग दी सी. बघा काय सांगितलं त्यांनी, अ लॅक ऑफ अन अंडरस्टँडिंग ऑफ दी टायमिंग ऑफ हाय अँड लो टाइड्स मे कॉज ऍक्सिडेंट टू स्विमर्स एंटरिंग द सी. जर तुम्हाला आता एखादा स्विमर असेल आणि त्याला हे टायमिंगच माहित नसेल की भरती कधी येणार आहे समुद्रात आणि ओटी कधी येणार आहे, आणि तो स्विमिंग करत गेला तर त्याचा काय होऊ शकतो, तिथे जीव जाऊ शकतो, बरोबर ना. समुद्रात हे जे स्विमर म्हणजे पोहणारे असतात तर त्यांना माहितच नाही की आज भरती येणार आहे या टायमाला, आणि ते समुद्रात पोहायला गेले तर त्या ठिकाणी ते वाहून त्यांचा तिथे अपघात होऊ शकतो, बरोबर. तर काय सांगितलंय, भरती ओटीच्या वेळेचा अंदाज जर तुम्ही नीट नसला तुम्हाला तर काय होतं, समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. द टाइड्स हेल्प इन मेंटेनिंग द मॅंग्रोव्ह अँड दी कोस्टल बायोडायव्हर्सिटी.
तर टाईड्समुळे काय होतं, जे मँग्रुव्स माहिती आहे सगळ्यांना, मँग्रुव्स म्हणजे जे समुद्राच्या किनारी सगळे झाडं असतात त्याला आपण मँग्रुव्स बोलतो. ओके, तर ती झाडं वाढण्यासाठी त्यांचं खूप हेल्प होतं. ओके, आणि तिथली जी बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे किनारी भागातील जैवविविधता त्यांचा सुद्धा विकास होतो. कळालं सगळ्यांना? इफेक्ट्स कळाले का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना इफेक्ट्स कळाले? तर हे तुम्हाला हो सॉरी एक्झाम मध्ये विचारू शकतात. ओके, तर सगळ्यांनी घरी हे लर्न करायचे. मी क्वेश्चन सुद्धा देणार आहे होमवर्क मध्ये. नेक्स्ट टाइम मला सांगायचंय तुम्ही. ओके, इफेक्ट ऑफ दी टाईड. ओके, चला. कोणाला काही डाऊट आहे टाईड्सच्या इफेक्ट मध्ये? म्हणजे कुठले इफेक्ट होतात म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू करायला? ओके, चला पुढे जाऊया आपण. ओके, चला नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा. टायमिंग्स ऑफ द टाईड चेंज डेली. आता मी तुम्हाला फर्स्ट स्टार्टिंगला सांगितलं की हे जे भरती आणि ओटी आहे त्याच्यामध्ये चेंजेस असतात, त्यांच्या टायमिंग मध्ये रोज बदलतात. म्हणजे आज जर तुम्हाला समजा आज समुद्रामध्ये 11 वाजता भरती आली आणि किंवा ओटी आली तर उद्या सुद्धा 11 वाजता येणार असं नाही, उद्या चेंज होणार. हे मी तुम्हाला आधीच सांगितले, बरोबर? मग तो टायमिंग कसा चेंज होतो समुद्रामध्ये भरती आणि ओटीचा टायमिंग कसा चेंज होतो रोज, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, द टायमिंग ऑफ द टाईड चेंज डेली. भरतीची वेळ रोजच्या रोज कशी बदलते ते आपल्याला बघायचंय. ओके, तर सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचंय. एकदम त्यांनी विथ डायग्राम एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, बघा फर्स्ट काय दिलंय बघा. द टाईड्स आर कंटिन्युअसली ऑकरिंग फिनोमिना. ओके, समुद्रामध्ये भरती आणि ओटी होतच राहतात. हे प्रत्येक म्हणजे कंटिन्युअस ही जी प्रक्रिया आहे ती घडतच असते. आफ्टर रिचिंग द मॅक्झिमम वॉटर लेवल ड्युरिंग हाय टाईड द लो टाईड सेट इन. काय सांगितलं बघा. आफ्टर रिचिंग द मॅक्झिमम वॉटर लेवल ड्युरिंग हाय टाईड द लो टाईड सेट इन. काय सांगितलं त्यांनी, जेव्हा ती मॅक्झिमम वॉटर लेवल भरतीची जी मॅक्झिमम वॉटर लेवल गाठते, ओके, तेव्हा त्यांच्यामध्ये ओटीची सुद्धा सुरुवात होते. ओके, म्हणजे काय सांगितलं त्यांनी बघा. हाय टाईड मध्ये वॉटर लेवल म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम वाला लेवल तो काय करतो, मार्क करतो. ओके, त्याच टायमाला लो टाईड सुद्धा त्याच्यामध्ये सेट होतो. ओके, सिमिलरली आफ्टर रिचिंग द लोएस्ट वॉटर लेवल ड्युरिंग लो टाईड द हाय टाईड सेट इन. मग तसंच जेव्हा ओटीच्या टायमाला म्हणजे लो टाईडच्या टायमाला काय होतं, सगळ्यात कमी वाला जो वॉटर लेवल आहे तो तिथे काय होतं, तिथपर्यंत पोहोचतो. ओके, सगळ्यात कमी वाली वॉटर लेवलला ते पोहोचतं आणि त्याच टायमाला हाय टाईड सुद्धा त्याच्यामध्ये सेट होतं. ओके, रिमेंबर दॅट द फॉलोइंग डिस्कशन द हायेस्ट लिमिट ऑफ द हाय टाईड इज मेन्शन. See figure 3.9. You will understand why the timings of the high and low tide change daily. बघा त्यांनी आता फिगर मध्ये सांगितलंय. आता आपण फिगर एक एक म्हणजे फिगर नुसार एक एक एक्सप्लेनेशन बघूया. ओके, सगळ्यांना इथपर्यंत कळालं का? बघा त्यांनी काय सांगितलंय आता. हाय टाईड्स मध्ये काय असतं, हाय टाईड्स मध्ये काय असणार आहे, वॉटर लेवल सगळ्यात जास्त असणार आहे, बरोबर, मॅक्झिमम वॉटर लेवल असणार आहे, राईट. मग हाय टाईड्स मध्ये काय होतं, मॅक्झिमम वॉटर लेवल असेल तिथपर्यंत ते जातं. हाय टाईड्स म्हणजे काय, त्याची लेवल काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे, पण त्याच्यातच त्यांची जी लो लेवल असते म्हणजे लो टाईड असते म्हणजे कमी वाली लेवल सुद्धा सेट होते. तसंच अपोजिट त्याचं लो टाईड मध्ये काय होतं, त्याची वॉटर लेवल एकदम कमी असते पण त्याच्यातच त्यांची हाय टाईड म्हणजे हाय वॉटर लेवल सुद्धा काय होते, सेट होते. ओके, आता आपण टायमिंग कसं चेंज होतं ते आपण बघूया. विथ रेफरन्स घेऊया आपण डायग्रामचा सुद्धा. ओके, बघा पहिला पॉइंट काय दिला इथे बघा, सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. देअर विल बी हाय टाईड ऍट पॉइंट पी ॲज इट इज अपोजिट टू द मून. बघा काय सांगितलं यांनी, सगळ्यांनी डायग्राम बघा. त्यांनी सांगितलंय की पी जे दिसतंय सगळ्यांना इथं पी ला काय आहे, हाय टाईड आहे.
काय तिथे पी जवळ काय हाय टाइड आहे. ओके, का हाय टाइड आहे तिथे? कारण तो मूनच्या अपोजिट आहे. इथे दिसते सगळ्यांना मून? वेट अ मिनिट. सॉरी. ओके, बघा त्यांनी काय सांगितलंय, देअर विल बी हाय टाइड ऍट अ पॉइंट पी. ते पॉइंट पी ला काय सगळ्यात हाय टाइड आहे. ओके, मग तिथे हाय टाइड काय? कारण तो मूनच्या काय अपोजिट आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं टाइड कधी होतात, तुम्हीच आता मला सांगितलं की अर्थ, सन आणि मूनच्या पोझिशनमुळे, बरोबर. मग जेव्हा मून हा अर्थच्या एकदम क्लोजर असतो तेव्हा टाइड्स होतात, लो हाय टाइड्स होतात, बरोबर. मग इथे बघा इथे जो पी पॉइंटला हाय टाइड का आलाय? कारण मून त्याच्या बरोबर अपोजिट साइडला आहे. ओके, नेक्स्ट. As a point F is opposite at an antipodal location to the point P, it will also experience high tide at the same point. बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती ओटी होते त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा भरती ओटी होते, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर. आता इथे पी पॉइंटला टाइड आलंय, हाय टाइड आलाय. मग एफ पॉइंटला सुद्धा काय येणार आहे? हाय टाइड येणार. का? कारण तो पीच्या अपोजिट आहे. कळतंय ना सगळ्यांना? मग त्यांनी काय सांगितलं, एफ पॉइंटला सुद्धा काय आलं? हाय टाइड आलंय. कळतंय सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सेकंड वाला पॉइंट सगळ्यांना कळाला? बघा बोर्डवर दाखवते मी तुम्हाला, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. बघा काय सांगितलंय. आता इथे मी अर्थ ड्रॉ केले. ओके, ही अर्थ आहे. ओके, इथे पॉइंट पी आहे, राईट. आणि हा पॉइंट पी च्या इथे काय हाय टाइड आहे, कारण इथे M1 इथे मून आहे, राईट. तर इथे हाय टाइड आलंय, बरोबर. मग त्याच्या अपोजिट इथे बघा काय एफ आहे. मग एफ ला सुद्धा काय आलंय? हाय टाइड आलंय. अंडरस्टूड एव्हरीवन? एफ ला सुद्धा काय हाय टाइड आलंय. नेक्स्ट पॉइंट बघा आता काय सांगितलंय. इट विल टेक 24 hours for point P to come back to its original position 360 degree. Point P will be at point F after 12 hours. बघा काय सांगितलंय त्यांनी. आता इथे बघा काय सांगितलंय, या पॉइंट पी ला, इथे जो पॉइंट पी आहे या पॉइंट पी ला स्वतःच्या ओरिजिनल प्लेसवर यायला किती टाइम लागेल? 24 hours. म्हणजेच काय 360 डिग्रीने तो फिरेल ना. आता पॉइंट पी इथे, त्याला पूर्ण एक राऊंड मारायला लागेल, तेव्हा तो परत त्याच्या पोझिशनला येईल, म्हणजे 24 hours. मग 24 hours लागणार पी ला स्वतःच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये यायला. तसंच जर पी ला आपण एफ पर्यंत गेलो, पी ला जर आपण एफ पर्यंत नेलं तर किती टाइम लागेल? 12 hours, कारण तो 180 डिग्रीला आहे. कळतंय ना सगळ्यांना? बघा इथे बोर्डकडे लक्ष द्या सगळ्यांनी. काय सांगितलं त्यांनी, हा जो पी आहे त्याला पूर्ण त्याच्या पोझिशनला यायला, म्हणजे 360 डिग्री कंप्लीट करायला किती टाइम लागणार आहे? 24 hours. काय लागणार आहे? 24 hours. ओके, पण याच पी पोझिशनला जर एफ पर्यंत जायचं असेल, वेट अ मिनिट, जर या पी पोझिशनला फक्त एफ पर्यंत जायचं असेल तर त्याला किती टाइम लागेल? 12 hours. किती लागेल? 12 hours. म्हणजे काय? 180 डिग्री. बरोबर. कळलं सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा काय सांगितलंय. द सेम चेंज विल ऑल्सो ऑकर विथ रेफरन्स टू द पॉइंट पी. मग आता हा जो आपण इथे चेंजेस बघितला, पॉइंट बी ला आपण घेऊन जो चेंजेस बघितला की पॉइंट सी ला त्याच्या स्वतःच्या पोझिशन मध्ये यायला 360 डिग्री लागणार आणि त्याला एफ च्या पोझिशनला जायला 180 डिग्री म्हणजे 12 hours लागणार. तसं एफ सोबत तसंच होईल. एफ ला सुद्धा स्वतःच्या पोझिशन मध्ये यायला 24 hours लागणार आणि एफ ला जर पी च्या पोझिशनला जायचं असेल तर काय लागणार? 12 hours लागणार. ओके, नेक्स्ट. Point F will not experience the same high tide because in the meanwhile the moon also would have moved a little ahead. Hence, it will take 25 minutes more for the point F to come the position
अपोजिट टू दी मून. बघा काय सांगितलंय त्यांनी बघा. आता जो एफ आहे त्या एफ जर त्याच्या स्वतःच्याच पोझिशनला आला, इथे जो एफ आहे तो जर जेव्हा स्वतःच्या पोझिशनला येणार तेव्हा त्याला हाय टाइड्स नाही होणार तिथे. जसं पी स्वतःच्या पोझिशनला आला तेव्हा त्याला हाय टाइड्स येईल, पण एफ जेव्हा स्वतःच्या पोझिशनला येईल तेव्हा त्याला हाय टाइड्स नाही होणार. का हाय टाइड्स होणार नाही तेव्हा? कारण तेव्हा हा जो मून आहे तो थोडासा वरती सरकलेला असेल, तो सुद्धा मूव्ह झालेला असेल ना. मून का एका ठिकाणावर राहील का? नाही. मग एफ ला स्वतःच्या पोझिशन पर्यंत येण्यापर्यंत हा मून सुद्धा पुढे मूव्ह झालेला असेल. बरोबर? कळतंय सगळ्यांना? मग त्याला काय 25 मिनिट्स अजून जास्त लागतील. कळालं सगळ्यांना? कळतंय सगळ्यांना? कसं 25 मिनिट्स कसे लागले? काय लागले 25 मिनिट्स? सगळ्यांना कळालं? एफ पॉइंटला जेव्हा स्वतःभोवती येण्यासाठी, स्वतःभोवती तर आला ओरिजिनल पोझिशन मध्ये, पण तेव्हा काय झालंय, तो मून M1 पासून M2 ला मूव्ह झालेला होता. म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्स किती आला होता? 25 मिनिट्सचा. ओके, बघा कळालं सगळ्यांना? आता इथे समजा एफ च्या आदल्या दिवशी एफ ला तो बघा 8 PM ला जर आला असेल, 8 PM ला जर भरती आली असेल तर दुसऱ्या दिवशी कितीला येईल? 8 PM लाच नाही ना, 8:25 ला येणार. 25 मिनिटचा फरक आलाय ना. कळतंय सगळ्यांना? आफ्टर 12 hours 25 minutes F will arrive opposite to the moon and it will experience high tide. बघा मी तुम्हाला तेच सांगितलं, 12 hours नंतर तो काय करेल? 12 hours आणि 25 मिनिट थोडासा पुढे झालेला असेल एफ पॉइंट, आणि तेव्हा तिथे हाय टाइड्स येणार. पॉइंट पी अपोजिट टू एफ विल ऑल्सो एक्सपिरियन्स हाय टाइड्स. बघा मग त्याच्यात काय असणार आहे? आता F1, आता एफ ला पहिले हाय टाइड्स होता, तो राऊंड करून त्याचा ओरिजिनल पोझिशनला F1 ला आला. मग F1 हाय टाइड आला, मग त्याचाच हाय टाइड कुठे येणार आहे? त्याचं अपोजिट साइड काय आहे? P1 ला सुद्धा काय येणार आहे? हाय टाइड येणार आहे. कळतंय सगळ्यांना? Later again after 12 hours 25 minutes point P1 will experience high tide as it comes in front of the moon. There will be high tide at F1 as shown in the figure. तेच मी तुम्हाला सांगितलं. परत 12 hours 25 minutes नंतर काय करणार? P1 ला काय झालं? हाय टाइड आला, कारण तो M3 च्या जवळ आहे. बरोबर? M3 त्याचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो P1 चा M3 जवळ आहे. बघा एकाच लाईन मध्ये आहेत ना. मग त्याचा इफेक्ट परत अपोजिट साईडला कोण आहे? F1. कळालं सगळ्यांना? असा याच्यामध्ये काय होत असतो, टाइम मध्ये चेंजेस होत होतं. तर सगळ्यांना कळालं? तर मेन रिझन टायमिंग चेंज व्हायचं मेन रिझन कोणामुळे होतं? पोझिशन ऑफ मून, चंद्राच्या स्थितीमुळे, बदलणाऱ्या स्थितीमुळे. बरोबर? कळालं सगळ्यांना? म्हणून तर आपण लास्ट टाइम बघितलं, आपल्याला जो टाइडचा एक सायकल कंप्लीट होण्यासाठी किती टाइम लागतो? कोण सांगेल मला? भरती आणि ओहोटीचं एक चक्र पूर्ण करण्यासाठी किती टाइम लागतो? प्रद्युम्न. ओके, प्रद्युम्न सांग. 12 तास 25 मिनिटे. येस, कळालं सगळ्यांना? 12 तास आणि 25 मिनिटं कशा लागत आहेत? विथ डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. कळालं का सगळ्यांना? तर हो, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील एक्सप्लेन हाऊ टू काय विचारते क्वेश्चन तुम्हाला? व्हाय डू द टाइड टायमिंग चेंज डेली? रोजच्या याच्यामध्ये का चेंजेस होतात आणि कसे होतात? तर ते तुम्हाला विथ डायग्राम काढायची सगळ्यांनी आणि हे सगळे पॉइंट सगळे एक्सप्लेन करायचे. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा लास्ट पॉइंट काय राहिला आपला इथे? बघा काय सांगितलंय? देर इज द हाय टाइड अँड लो टाइड ट्वाइस अ डे. जनरली द टाइम डिफरन्स बिटवीन टू हाय टाइड्स इज ऑफ 12 hours and 25 minutes. बघा काय सांगितलंय? किनारी भागामध्ये दिवसातून 2 वेळा भरती ओहोटी येते. ओके, पण त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो किती मिनिटाचा असतो? 12 तास 25 मिनिटाचा असतो. बघा
आपल्या समुद्रावर भरती आणि ओटी दिवसातून 2 वेळा येते. ओके. आणि पण त्यांच्यामधला टायमिंग बघा 12 hours 25 minutes एवढा डिफरन्स असतो. कळालं सगळ्यांना? कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा कोणाला काही डाऊट. तर आज आपण काय काय बघितलं? इफेक्ट्स ऑफ टाइड, राईट. परिणाम, भरती आणि ओहोटीचे परिणाम, कुठले चांगले परिणाम आणि वाईट परिणाम कुठले होतात ते बघितले. ओके. आणि नेक्स्ट आपण बघितलं की रोज रोज या भरती आणि ओहोटीमध्ये त्यांच्या वेळेमध्ये कसा परिणाम होतो, म्हणजे त्यांच्या वेळेमध्ये कसा बदल होतो ते बघितलं. तर सगळ्यांना कळालं? कोणाला काही डाऊट? ओके. नेक्स्ट पार्ट आहे आपला वेव्ह. ओके. वेव्ज म्हणजे काय? कोण सांगेल मला वेव्ज म्हणजे काय? मराठीत कोण सांगेल वेव्हचं? येस, लाटा. ओके. तर वेव्ज बद्दल जसं आपण भरती आणि ओटी बघितलं, लाटा सुद्धा येतं समुद्रात, तर त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके. वेव्ज अँड वेलोसिटी ऑफ वेव्स हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. तिथेच आपला लेसन पण सुद्धा कम्प्लीट होईल आणि आपण क्वेश्चन आन्सर सुद्धा घेऊया तेव्हा. ओके. कळालं सगळ्यांना? तर आजचे काही क्वेश्चन आणि हे मी तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करेन. ओके. बघा जरा आजचे जे क्वेश्चन आहेत का, आजच्या रिलेटेड टॉपिकवर याच्यामध्ये क्वेश्चन आहेत? जरा बघा आहेत का क्वेश्चन? In what way will the following depends on tide? बघा क्वेश्चन नंबर 4 बघा सगळ्यांनी, जरा सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 4 बघा. बघितलं सगळ्यांनी? तर त्यांनी सांगितलंय की खाली जे आपल्याला दिलंय त्यांचा भरती आणि ओटीशी कसा संबंध येतो ते आपल्याला लिहायचंय, राईट. तर पहिला स्विमिंग. चला कोण कोण सांगेल स्विमिंगचा कसा होतो, भरती आणि ओटीशी कसा संबंध येतो स्विमिंगचा? कोण सांगेल? चला हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क मध्ये करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 आजच्या याच्यावरच आहे, म्हणजे ते याच्यावरच झालंय इफेक्ट बद्दल, राईट. ओके. दीपिका सांग स्विमिंगचा काय इफेक्ट होईल? येस. A lack of an understanding of the timings of high and low tides may cause accidents to swimmers entering the sea. येस. बघा काय स्विमिंग म्हणजे पोहणे. जर तुम्हाला माहित नसेल भरती आणि ओटीचा टायमिंग आणि जर तुम्ही स्विमिंग म्हणजे एखादा स्विमर जर समुद्रात गेला तर त्याचा तिथे अपघात होऊ शकतो, बरोबर. हे सांगितलेलं ना? कळतंय सगळ्यांना? नेक्स्ट काय? स्टीरिंग अ शिप. स्टीरिंग अ शिप कोण सांगेल? संजना सांग. मॅम, येस. भरतीच्या वेळी जहाज समुद्र किनाऱ्यावरून म्हणजेच बंदरातून सागर जलात नेणे व सागर जलातून किनाऱ्यावर म्हणजे बंदरात आणणे अधिक सोपे असते. ओके. शिप कॅन त्यामुळे मूव्ह. ओके. तर काय भरतीच्या वेळेस जहाजे बंदरामध्ये आणता येतात. ओके. एवढं लिहिलं तरी चालेल. शिप कॅन मूव्ह अप टू द पोर्ट ड्युरिंग दी टाइड. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे, ओके, तो तुम्हाला होमवर्क मध्ये करायचा आहे. कळलं सगळ्यांना? ओके. म्हणजे त्याच्या रिलेटेड मी क्वेश्चन देईलच तुम्हाला. ओके. चला तर सगळ्यांना कळलं आज जे आपण शिकलो? कोणाला काही डाऊट आहे? हाऊ टू रिमूव्ह
ओके. फोटो कसा रिमूव्ह करायचा? तुमचं गुगल याच्यामध्ये जायचं, जीमेल मध्ये रिमूव्ह फोटो येतं तिथे ऑप्शन, आणि ऑप्शन क्लिक करायचं रिमूव्ह फोटो. ओके. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन अँड गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय बाय. चला क्लास लेफ्ट करा पटापट. उषा अँड प्रथमेश क्लास लेफ्ट करा. प्रथमेश क्लास लेफ्ट कर. हॅलो. प्रथमेश, माझा आवाज येतोय? क्लास लेफ्ट कर.